नमस्कार। आज माघ अमावस्या शके 1937 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। डान्स बार पुन्हा सुरू झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा आमदार जितेंद्र आव्हाडांचा इशारा। ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा 60 तासांसाठी बंद आणि पोलिसाच्याच घरातून सर्व्हिस रिव्हॉल्व्हरची चोरी। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। युवा पिढी लयाला गेली, कित्येक संसार रस्त्यावरती आले, तेव्हा न्यायालयाच्या निर्णयाची वाट न बघता सरकारने येत्या अधिवेशनात डान्स बार बंदीचा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। डान्स बार पुन्हा सुरू झाल्यास कायदा हातात घेऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे। तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात डान्स बार बंदीबाबत राष्ट्रवादीने अग्रेसर भूमिका घेतली होती। डान्स बार बाबत आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। ज्याप्रमाणे ग्रामसभेत महिलांनी निर्णय घेताच कायद्यान्वये दारू बंदी होते, त्याच धर्तीवर डान्स बार बाबतही महिलांचं मत घ्यावं आणि त्याप्रमाणे अधिवेशनात प्रस्ताव मांडावा असं आव्हाड यांनी म्हटलं आहे। कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल, पण डान्स बार होणार नाही असा एल्गार करत त्यांनी डान्स बार बंदीला राष्ट्रवादीचा विरोध कायम राहील असं स्पष्ट केलं। दरम्यान डान्स बार बंदीबाबत हा मुद्दा चर्चेत आला आहे। ठाण्यातील 14 जणांचं भीषण हत्याकांड घडलेल्या कासार वडवलीत गेले 10 दिवस असलेल्या भयाण शांततेचा फायदा उठवत चोरटे आता त्याचा फायदा उठवत आहेत। वडवलीतील नंदादीप इमारतीत राहणारे नंदकुमार गायकवाड यांचं घर अज्ञात चोरट्यांनी फोडून तब्बल 60,000चा ऐवज लांबवला आहे। हसनैन वरेकर कुटुंबातील हत्याकांडानंतर वडवली गाव भयाण भासू लागलं आहे। या हत्याकांडाच्या सावटातून रहिवासी अद्याप बाहेर आलेले नाहीत। रात्री 10:30 नंतर वडवलीतील नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत, तर कामानिमित्तानं बाहेर पडलेले नागरिकही लवकर घरी पोहोचत आहेत। याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी या भागातील बंद घरं लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे। वशिम वरेकर यांच्या घरीही घरफोडी झाल्याचं वृत्त असून चोरट्यांनी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास हे कारनामे केल्याचं स्थानिकांनी सांगितलं। ठाण्यात चोरट्यांचा हैदोस सुरू असून चोरांनी चक्क पोलिसाचंच घर फोडून सोन्या चांदीच्या ऐवजासह त्याचं 10 राऊंड भरलेलं सर्व्हिस रिव्हॉल्व्हरही सोबत नेल्यानं खळबळ उडाली आहे। कैलास गोडे हे ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी आहेत। पोलिसाच्याच घरी चोरांनी डल्ला मारल्यानं सर्वसामान्य रहिवासी भयभीत झाले आहेत, तर दुसरीकडे पोलीस कर्मचाऱ्याला सर्व्हिस रिव्हॉल्व्हर दिलेलं नसताना गोडे यांच्या या रिव्हॉल्व्हरचं गूढ वाढलं आहे। घोडबंदर रोडवरील ओवळा मोगरापाडा येथील सद्गुरू एकता सोसायटीत कैलास गोडे हे पोलीस कर्मचारी राहतात। सोमवारी रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा उचकटून घरातील सर्व्हिस रिव्हॉल्व्हर आणि 10 राऊंडसह तब्बल 19,000च्या मुद्देमालावर डल्ला मारला। या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा आज संध्याकाळपासून पुढील 60 तासांसाठी बंद राहणार आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाकरता 40% पाणी कपात लागू केली आहे। त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून शनिवारी सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवला जाणार आहे। त्यामुळे कळव्याचा काही भाग, विटावा, मुंब्रा, दिवा, शीळ, कौसा, डायघर, देसाई, इंदिरानगर, रूपादेवीपाडा, वागळे अग्निशमन केंद्र, बाळकुंम पाडा क्रमांक 1 असा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा 60 तासांसाठी बंद राहणार आहे।
ACE अँड एंटरटेनमेंट निर्मित सुरामी वंदिले या आगळ्या कार्यक्रमाचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं होतं. भारतीय शास्त्रीय संगीतातल्या विख्यात गायकांना मानवंदना अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती. माननीय दीनानाथ मंगेशकर, बालगंधर्व आणि पंडित वसंतराव देशपांडे यांची गायकी आजच्या काळातले विख्यात गायक आनंद गंधर्व, आनंद भाटे, स्वराधीश भरत बलवल्ली आणि राहुल देशपांडे यांनी यावेळी सादर केली. स्वराधीश भरत बलवल्ली यांनी गायलेल्या शुरामी वंदिले आणि हरी म्हणा या गाण्यांना रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. राहुल देशपांडे यांनी ज्ञानेश्वरीची विरहिणी सादर केली. आनंद भाटे यांनी गायलेल्या माझ्या विठ्ठलाची घोंगडी आणि वद जाऊ कुणाला शरण ग या गाण्यांना रसिकांची वाहवा मिळाली. तर राहुल देशपांडे आणि आनंद भाटे यांची अभंगांची मेडले हा या कार्यक्रमाचा कळसाध्याय ठरला. या कार्यक्रमाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. महाशिवरात्री निमित्त ठाण्यातील अय्यप्पा मंदिरात बूट घालून मंदिर प्रवेश अडवल्याच्या रागातून एका माथे फिरूने चक्क पोलीस आणि पुजाराला धक्काबुक्की करत पुजाराच्या हाताचा आणि कानाचा चावा घेतल्याचा प्रकार घडला. महाशिवरात्रीच्या निमित्तानं अय्यप्पा मंदिरात गर्दी झाली होती. तिथे श्रीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक तौसिफ खान हे बंदोबस्तासाठी तैनात होते. दुपारी 2च्या सुमारास युवराज उर्फ शिवाजी साळुंखे हा मंदिराबाहेर आला. तो दर्शन रांग मोडून बूट घालून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याला वयोवृद्ध पुजारी बाबूराव पाटील आणि पोलीस तौसिफ खान यांनी रोखलं. मात्र साळुंख्याने बाबूराव पाटील यांची करंगळी तसंच कानाचा चावा घेतला. त्याने पोलिसालाही शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत त्याची नेमप्लेट तोडली. या प्रकरणी श्रीनगर पोलिसांनी हल्लेखोर शिवाजी साळुंखे या माथेफिरूला अटक केली आहे. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने कल्याण अंबरनाथ मधील 8 शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन्स बसवण्यात आली. जिल्हा परिषदेच्या सखाराम शेठ स्कूल कोळेगाव, सर्वोदय स्कूल निळजे, कोसुबल पाटील स्कूल वाकवळण, रामभाऊ विसे बालविकास मंदिर उसाठणे, अभ्युदय विद्यालय द्वारली, संत सावळाराम विद्यालय ढोके, दहिसर आणि मोरी अशा 8 शाळांमध्ये ही मशीन्स बसवण्यात आली. सॅनिटरी नॅपकिन्स अगदी सहज उपलब्ध व्हावेत तसंच या विषयाबद्दल समाजात जनजागृती व्हावी यासाठी ही वेंडिंग मशीन्स बसवल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. सॅनिटरी नॅपकिन्स हा विषय महिलांचं आरोग्य आणि स्वच्छता या विषयाशी निगडित असून लाच
तसंच भीती या दोन गोष्टींमुळे त्या समाजात उघडपणे बोलल्या जात नाहीत. आमच्या या निर्णयामुळे समाजात याविषयी जनजागृती होऊन महिला आरोग्याविषयी सकारात्मकता वाढीस लागेल, असा आशावाद खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 10वा वर्धापन दिन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत हा वर्धापन दिन साजरा केला. भगवती शाळेपासून या वर्धापन दिनानिमित्तानं एक दुचाकी रॅली काढण्यात आली होती. भगवती शाळेपासून संपूर्ण ठाण्यामध्ये ही दुचाकी रॅली फिरवण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत शक्ती प्रदर्शन केलं. पहाटे 5ची वेळ, रस्त्यावर मिट्ट काळोख, परिसरात शांतता अशा वातावरणात ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मात्र एका पदपथावर लगबग सुरू होती. पुरुषांच्या बरोबरीनं वर्तमानपत्र विकणाऱ्या महिलांचा ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघानं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं गौरव केला. शहरामध्ये नियमित वृत्तपत्र विक्री व्यवसाय करणाऱ्या 21 महिलांचा झी न्यूजच्या उदय निडगुरकर यांच्या हस्ते भेटवस्तू आणि स्मृतिचिन्ह देऊन महिला दिनाच्या औचित्यानं गौरव करण्यात आला. संघटनेच्या एकीमुळे ठाण्यात महिला विक्रेत्यांमध्ये सुरक्षित वातावरण आहे, म्हणूनच त्या सुरक्षित व्यवसाय करू शकतात असं सांगून निरगुडकरांनी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचं कौतुक केलं. शासनाने ठाणे महापालिकेला 2003 मध्ये देऊ केलेलं शाई धरण अद्यापही उभं राहू शकलेलं नाही. आता या धरणाचा खर्च तिप्पट म्हणजेच 1200 कोटींवर गेला आहे. तेव्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या धरणासाठी सर्व नगरसेवक, आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन योजना आखावी अशी सूचना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ठाणे महापालिकेच्या मालकीचं एकही धरण नसल्यानं तत्कालीन आघाडी सरकारनं शहापूर तालुक्यातील शाई धरण पालिकेला देण्याची तयारी दर्शवली होती. त्यावेळी या धरणाच्या उभारणीसाठी 450 कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र सत्ताधारी युतीच्या दुर्लक्षपणामुळे ठाणेकरांवर पाण्यासाठी भीक मागण्याची वेळ आली. आता शाई धरणाचा खर्च 1200 कोटींवर गेला आहे. तत्कालीन पंतप्रधानांनी शाई धरणासाठी निधी जाहीर केला होता. आता हा निधी केंद्राच्या अमृत योजनेतून आणावा अशी सूचना करून आता तरी या निर्णयात राजकारण न आणता पालिकेत महासभा बोलवून जनहिताचा निर्णय त्वरित घ्यावा अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. दरम्यान ठाणे शहरात 48 तास आणि कळवा मुंब्र्यात 60 तास पाणी कपात करून पाणी वाटपात विषमता आणणं चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं. MIDC कडून ठाणे आणि कळवा मुंब्र्याच्या पाणी वाटपात दुजाभाव केला जात असल्याच्या निषेधार्थ 10 मार्च रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला आहे. यंदा पावसाने ओढ दिल्यानं ठाण्यावरही भीषण पाणी संकट ओढावलंय. यातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांनीही यासाठी सहकार्य करणं गरजेचं आहे असं सांगून आमदार आव्हाड यांनी जिल्ह्यातील दुष्काळाच्या ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा करण्यासाठी राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी 3 महिन्यांचं वेतन देणार असल्याची घोषणा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.